घटना आहे नवी मुंबईतील कोपरखैरण येथे एका नर्सची हत्या झाली. 34 वर्षीय वय गौरी शिरसाट यांच्या पतीने त्यांची हत्या केली. गणेश शिरसाट असे आरोपीचे नाव आहे. नर्सची तिच्या पतीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील कोपरखैरण येथे उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली. गणेश शिरसाट वय 38 वर्ष असे आरोपी पतीचे नाव आहे. त्यांची पत्नी गौरी शिरसाट वय 34 वर्ष हिला किचनमध्ये चाकू आणि हातोड्याने मारले. धक्कादायक म्हणजे दोन्ही मुलं घरी असतानाच हे हत्याकांड घडले. त्यापैकी एक मुलगा स्पेशल चाइल्ड आहे. गणेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे दोघांमध्ये सतत कडाक्याची भांडणं होत असत, अशी माहिती MPI प्रदीप दुपाटे यांनी दिली. कोपरखैरण पोलिसांनी गणेशवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गौरीची मैत्रीण वैशाली पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. वैशाली या व्यसनाने ट्रेलर असून त्या परिसरातच राहत होत्या. नेमकं घडलं काय? बुधवारी सकाळी वैशाली यांनी गौरीला फोन केला होता, पण तिने फोन उचलला नाही. त्यामुळे वैशाली यांनी गौरी नर्स म्हणून काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला. तेव्हा गौरी कामावर आली नसल्याने त्यांना समजले. अखेर दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास वैशाली गौरीच्या घरी गेल्या. यावेळी घराचा दरवाजा उघडा होता, तर गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. शेजारी पती गणेशही बेशुद्ध अवस्थेत होता. त्याने स्वतःच्या हाताने मनगट कापले होते. त्याचा विशेष गरजा असलेला 7 वर्षाचा मुलगा आणि 2 वर्षाचं लहान मुलगंही घरी होतं. त्यानं आपल्या आईवडिलांना काय झालं हे समजतही नव्हतं, त्यामुळे ते खेळताच मग्नशूल होतं. वैशालीने तातडीने पोलिसांना बोलावले. गौरीला नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटल वाशी येथे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गणेशला मुंबईतील जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशला गौरीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे त्याच्या नेहमी वाद होत असे. या संशयातून त्याने हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. आम्ही ह्या प्रकरणाचा तपास करत आहोत, असे MPI प्रदीप दुपाटे म्हणाले. हातोडा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली पाटील यांनी सांगितले की मी गौरीला सकाळी फोन केला, पण तिने उचलला नाही, म्हणून मी तिच्या घरी गेले. तिथे जे काही पाहिले ते खूप भयानक होते. कोपरखैरण पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील म्हणाले. वैशाली पाटील यांच्या तक्रारीनंतर FIR दाखल करण्यात आली आहे. गणेशने हे कृत्य का केले याचा पोलीस तपास करत आहे. यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या 2 लहान मुलांवर पोरकेपणाची वेळ आली. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा. येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.